नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्याचा जो GS3 पेपर आहे त्यातील HR-D हा भाग कंप्लीट केला आहे. तर आपण HR हा जो GS3 मधील दुसरा भाग आहे त्याची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आपण तात्यांचा ठोकळा या पुस्तकाची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, GS2 मधील गव्हर्नन्सचा पार्ट आणि GS4 मधील भारतीय अर्थव्यवस्था या सर्व विषयांची लेक्चर सिरीज सुरू केली आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण GS3 पेपरमधील HR जो भाग आहे त्यातील पहिला चॅप्टर म्हणजेच जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र म्हणजेच युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स हा टॉपिक अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोगाने प्रत्येक वर्षी सरासरी 10 क्वेश्चन विचारले. तर भारताने राष्ट्रीय मानवी विकास निर्देशांक कधी प्रकाशित केला? तर 2011 साली हा मानवी विकास निर्देशांक, राष्ट्रीय मानवी विकास निर्देशांक प्रकाशित केला. त्याची थीम काय होती तर सामाजिक सर्वसमावेशतेकडे म्हणजेच टुवर्ड्स सोशल इन्क्लुजन ही थीम होती. या अगोदर नियोजन आयोगाने 2001 साली नॅशनल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सादर केला होता. 2001 साली, त्याच्यानंतर 2011ला नव्याने सादर केला. भारताचा HDI 1999 ते 2000 ते 2007-08 दरम्यानच्या कालावधीमध्ये 21% वाढला. म्हणजे 2000 साल ते 2008 या सालात भारताचा HDI हा 21% वाढला. 2000 साली 0.387 असलेला HDI हा 2008 साली 0.467 इतका झाला. यामध्ये सर्वाधिक HDI म्हणजे राष्ट्रीय मानवी विकास निर्देशांक 2011च्या अहवालानुसार सर्वाधिक HDI हा केरळचा असून 0.790 इतका त्यांनी HDI साध्य केला आहे. तर दिल्लीचा 0.750 असून महाराष्ट्र हा 6व्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचा HDI 0.572 इतका आहे. तर महाराष्ट्र सरकारने मानवी विकास अहवाल कधी सादर केला तर 2012ला म्हणजे भारताने 2011ला सादर केल्यानंतर 2011ला कशा प्रकारे सादर केला तर 2011ला जी जनगणना झाली होती त्या माहितीच्या आधारे भारताने 2011ला सादर केला. तर महाराष्ट्र सरकारने 2012ला महाराष्ट्र मानवी विकास अहवाल सादर केला. त्याची थीम काय होती तर महाराष्ट्र मानवी विकास अहवालाची थीम होती टुवर्ड्स इन्क्लुझिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट. तर राष्ट्रीय मानवी विकास निर्देशांकाची थीम होती टुवर्ड्स सोशल इन्क्लुजन आणि महाराष्ट्र मानवी विकास अहवालाची थीम होती टुवर्ड्स इन्क्लुझिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट. या अहवालानुसार महाराष्ट्राने ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0.752 इतका साध्य केला आहे. तर राष्ट्रीय मानवी विकास निर्देशांकानुसार भारताने 0.572 इतका मानवी विकास दर साध्य केला होता. यामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सरासरी किती आहे तर 0.752 इतकी सरासरी महाराष्ट्राची. यातील सरासरीपेक्षा जास्त HDI असणारे जिल्हे कोणते तर मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, रायगड आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे HDI सर्वाधिक होती, सरासरीपेक्षा जास्त होती. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती होती तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 365 होती. लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर 894, एकूण जननदर 1.8, तर साक्षरतेचं प्रमाण एकूण साक्षरता 82.91 होती. त्यामध्ये पुरुषांची साक्षरता 88.82 तर महिलांची साक्षरता 75.48. लोकसंख्येची घनता 365, लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894, एकूण जननदर 1.8, साक्षरता दर एकूण 82.91, यामध्ये पुरुषांची साक्षरता 88.82, महिलांची साक्षरता 75.48. तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शालेय शिक्षण प्राप्त करण्याचा दर हा 85.4% इतका साध्य केला. घरांच्या टक्केवारीमध्ये ज्यांना नळाद्वारे पुरवठा होतो अशी 67% घरे होती. ज्यांच्या घराजवळ शौचालय सुविधा आहे अशी 53% घरे होती. ज्यांना घरामध्ये आंघोळीसाठी बाथरूम सुविधा आहे अशी 64% घरे होती. तर ज्यांच्या घराजवळ पाण्याची सुविधा आहे अशी 59% घरे होती. म्हणजे बऱ्यापैकी सर्वांना 50%पेक्षा जास्तच्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. तर युनायटेड नेशननं महत्त्वाची डिक्लेरेशन्स कोणत्या साली डिक्लेअर केली ते बघूया. त्यातील पहिला आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, जो अभ्यास आपल्याला सिलेबसमध्ये दिला आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स याची घोषणा 10 डिसेंबर 1948ला केली. पुढचा इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स, आंतरराष्ट्रीय
करार कशासंबंधीचा? आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांसंबंधीचा आंतरराष्ट्रीय करार कधी करण्यात आला? तर 16 डिसेंबर 1966ला. त्याच वर्षी नागरी आणि राजकीय हक्कांसंबंधीचा आंतरराष्ट्रीय करार 16 डिसेंबर 1966ला करण्यात आला. अपंगांसंबंधीचा हक्क म्हणजे डिक्लेरेशन ऑन द राईट्स ऑफ अ डिसेबल्ड पर्सन याचा स्वीकार 9 डिसेंबर 1975ला करण्यात आला. पुढचं करार आहे इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन म्हणजे महिलांविरोधी भेदभावाचे निर्मूलन. हा करार 18 डिसेंबर 1979ला स्वीकारण्यात आला. पुढचा करार आहे टॉर्चर अँड अदर क्रुएल, इनह्युमन ऑर डिग्रेडिंग ट्रीटमेंट ऑर पनिशमेंट म्हणजे छळाविरुद्धचा करार. हा 10 डिसेंबर 1984ला स्वीकारण्यात आला. तर बालकांच्या हक्कांसंबंधीचा करार हा 1989ला स्वीकारण्यात आला. त्यातील महत्त्वाचा पहिला करार आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. हा 1948ला 10 डिसेंबर 1948ला. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील करार 16 डिसेंबर 1966ला स्वीकारला असला तरी 10 वर्षानंतर अंमलात आला म्हणजे 1976ला अंमलात आला. पुढचा करार आहे नागरी व राजकीय हक्कांसंबंधीचा करार 16 डिसेंबर 1966ला स्वीकारला, तो 1976ला अंमलात आला. पुढचा करार आहे अपंगांसंबंधीचा करार. हा डिसेंबर 1975ला स्वीकारण्यात आला. महिलांविरोधीचे भेदभावासंबंधीचा करार हा 1979 18 डिसेंबर 1979ला स्वीकारला. छळाविरुद्धचा करार हा 10 डिसेंबर 1984ला स्वीकारला. बाल हक्कांविषयीचा आंतरराष्ट्रीय करार हा 20 नोव्हेंबर 1989ला स्वीकारला. पुढचा कोणता करार आहे तर नागरी आणि राजकीय करार कशासंबंधीचा? तर सेकंड ऑप्शनल प्रोटोकॉल एमिंग ॲट ॲबोल्युशन ऑफ डेथ पेनल्टी म्हणजेच फाशीची शिक्षा रद्द करण्यासंबंधीचा करार हा 15 डिसेंबर 1989ला स्वीकारला. भ्रष्टाचाराविषयीचा करार आंतरराष्ट्रीय करार कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन हाचा स्वीकार 31 ऑक्टोबर 2003ला करण्यात आला. तर कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज अपंगांसंबंधीचा आंतरराष्ट्रीय करार हा 13 डिसेंबर 2006ला स्वीकारण्यात आला. असे अपंगांसंबंधीचे 2 करार आहेत, 1975चा करार आणि 2006चा. 75चा कोणता आहे तर डिक्लेरेशन ऑन द राईट्स ऑफ अ डिसेबल्ड पर्सन्स. हे डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन म्हणजेच जाहीरनामा आहे. राईट्स ऑफ अ डिसेबल्ड पर्सन याचा स्वीकार 9 डिसेंबर 1975ला करण्यात आला होता. तर जो आंतरराष्ट्रीय करार आहे म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन दी राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज याचा स्वीकार 13 डिसेंबर 2006ला. डिक्लेरेशन कधीचा आहे तर 1975चा आहे. तर आंतरराष्ट्रीय करार हा 2006चा आहे, 13 डिसेंबर 2007चा. तर युनायटेड नेशन्सने महत्त्वाची इयर कोणत्या साली साजरी केली तर 2022 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ आर्टिसनल फिशरीज अँड ॲक्वाकल्चर म्हणून साजरं केलं जाणार आहे. 2022 इयर आर्टिसनल फिशरीज अँड ॲक्वाकल्चर. 2021 हे वर्ष इयर ऑफ क्रिएटिव्ह इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नावाने साजरं केलं जाणार आहे. 2020 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ प्लांट हेल्थ या नावाने साजरं केलं गेलं. 2020 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ प्लांट हेल्थ. 2021 हे क्रिएटिव्ह इकॉनॉमी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. 2022 हे आर्टिसनल फिशरीज अँड ॲक्वाकल्चर या नावाने साजरे केले जाणार आहे. 2019 वर्षात 3 महत्त्वाची इयर साजरी केली. त्यातलं पहिलं आहे इयर ऑफ इंडिजिनस लँग्वेज, दुसरा आहे इयर ऑफ मॉडरेशन, तिसरा आहे इंटरनॅशनल इयर ऑफ पिरियॉडिक टेबल ऑफ केमिकल एलिमेंट्स. असे 3 वर्ष 2019ला साजरी केली. 2018 वर्षी कोणतंच वर्ष डिक्लेअर करण्यात आलं नव्हतं. 2017ला इयर ऑफ सस्टेनेबल टुरिझम फॉर डेव्हलपमेंट. 2016ला इंटरनॅशनल इयर ऑफ पल्सेस. 2015ला इंटरनॅशनल इयर ऑफ लाईट वेस्ट. 2013ला इंटरनॅशनल इयर ऑफ वॉटर कॉर्पोरेशन. 2012 महत्त्वाचं आहे इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह 2012ला साजरं केलं. तर इंटरनॅशनल इयर ऑफ सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल हे त्याच वर्षी साजरं केलं. 2012ला इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह, इंटरनॅशनल इयर ऑफ सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल. 2011 साली इंटरनॅशनल इयर ऑफ फॉरेस्ट, इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ हे 2011ला साजरं करण्यात आलं. 2012ला इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह साजरं करण्यात आलं. 2012ला इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह. तर 2011ला इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ हे 2 महत्त्वाचे वर्ष लक्षात ठेवा. 2012 इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह, 2011 इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ. त्यानंतर 2011 आणि 2010 ही 2 वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ म्हणून साजरी करण्यात आली. 2011 आणि 2010. 2010 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटीसाठी साजरं करण्यात आलं. 2009ला
इंटरनॅशनल इयर ऑफ ह्युमन राईट्स लर्निंग 2008ला इंटरनॅशनल इयर ऑफ लँग्वेजेस, इंटरनॅशनल इयर ऑफ सॅनिटेशन हे 2008 साल साजरं करण्यात आलं. 2006 हे साल डिझर्ट अँड डिझर्टिफिकेशन, इंटरनॅशनल इयर ऑफ डिझर्ट अँड डिझर्टिफिकेशन म्हणून साजरे केले. 2004ला स्ट्रगल अगेन्स्ट स्लेव्हरी अँड इट्स अबॉल्युशन, त्याचबरोबर इंटरनॅशनल इयर ऑफ राईस म्हणून साजरं केलं. 1999 महत्त्वाचा साल आहे. 1999ला इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन्स हे साजरं केलं. याच वर्षी भारताने ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे पॉलिसी किंवा राष्ट्रीय धोरण स्वीकारले. 1999ला इंटरनॅशनल इयर ऑफ ओल्डर पर्सन साजरं करण्यात आलं. त्याच वर्षी भारताने राष्ट्रीय पॉलिसी स्वीकारली. 1996 हे वर्षी इयर ऑफ इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणून साजरं केलं. 1990ला इंटरनॅशनल लिटरसी इयर म्हणून साजरं केलं. 1985ला इयर ऑफ युनायटेड नेशन्स म्हणून साजरं केलं. त्यावर्षी कोणत्या नावाने हे वर्ष साजरं केलं तर 1985 इंटरनॅशनल यूथ इयर, पार्टिसिपेशन डेव्हलपमेंट अँड पीस. 1985 या वर्षी इंटरनॅशनल इयर ऑफ युनायटेड नेशन्स, त्याचबरोबर इंटरनॅशनल यूथ इयर म्हणून साजरं केलं. इंटरनॅशनल यूथ इयरमध्ये थीम काय होते तर पार्टिसिपेशन डेव्हलपमेंट अँड पीस अशी 1985ला साजरं केलेल्या इंटरनॅशनल इयर ऑफ यूथची होती. 1981 वर्ष इंटरनॅशनल इयर फॉर डिसेबल्ड पर्सन म्हणून साजरं केलं. 1979ला इंटरनॅशनल इयर ऑफ चाइल्ड, 1975ला इंटरनॅशनल वुमेन्स इयर म्हणून साजरं करण्यात आलं. तर 1974ला वर्ल्ड पॉप्युलेशन इयर, 1970ला इंटरनॅशनल एज्युकेशन इयर, इंटरनॅशनल एज्युकेशन इयर 1970ला, 1968ला इंटरनॅशनल इयर ऑफ ह्युमन राईट्स, 1965ला इंटरनॅशनल कोऑपरेशन इयर. त्यानंतर आत्तापर्यंत दशकं महत्त्वाची कोणती साजरी केली तर युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल डिकेड्स. 2019 ते 2028 हे दशक युनायटेड नेशन्स डिकेड फॉर फॅमिली प्लॅनिंगवरती साजरं केलं जाणार आहे. 2016 ते 2025 हे दशक ॲक्शन ऑन न्यूट्रिशनसाठी साजरं केलं जाणार आहे. 2014 ते 2024 हे दशक सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल या नावाने साजरं केलं जाणार आहे. 2011 ते 2020 हे दशक बायोडायव्हर्सिटी, युनायटेड नेशन्स डिकेड ऑन बायोडायव्हर्सिटी संबंधित साजरं केलं जाणार आहे. 2008 ते 2017 हे दशक इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी यासाठी साजरं केलं जाणार आहे. 2005 ते 2014 हे दशक एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या नावाने साजरं केलं जाणार आहे. 2003 ते 2012 हे दशक एज्युकेशन फॉर ऑल या नावाने साजरं केलं जाणार आहे. 1997 ते 2006 हे दशक इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी या नावाने साजरं केलं जाणार आहे. 1995 ते 2004 हे दशक डिकेड फॉर ह्युमन राईट एज्युकेशन या नावाने साजरं केलं जाणार आहे. 1990 ते 1999 हे युनायटेड नेशन्स डिकेड ऑफ इंटरनॅशनल लॉ, तर तेच दशक इंटरनॅशनल डिकेड फॉर नॅचरल डिझास्टर रिडक्शन या नावाने साजरं केलं जाणार आहे. 1983 ते 1992 हे डिकेड महत्त्वाचं आहे. 1983 ते 1992 हे डिकेड फॉर डिसेबल्ड पर्सन्स म्हणजेच अपंगांसाठीचं दशक 1983 ते 1992 साजरं केलं जाणार आहे. तर अपंगांसाठीचं इयर कधी साजरं केलं 1981 इंटरनॅशनल इयर फॉर डिसेबल्ड पर्सन. 2 वर्षानंतर 1983 ते 1992 हे अपंगांसाठीचं दशक म्हणून साजरं केलं. हा प्रश्न राज्यसभा मेन्सला विचारलेला. 1983 ते 1992 युनायटेड नेशन्स डिकेड फॉर डिसेबल्ड पर्सन. 1981 ते 1990 हा इंटरनॅशनल ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिकेड. 1976 ते 1985 डिकेड फॉर वुमेन इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस. 1976 ते 85 दरम्यान कशासाठी दशक आहे तर डिकेड फॉर वुमन त्याचा विषय काय होता तर इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस. तर 1985 हे वर्ष काय साजरं केलं होतं तर इंटरनॅशनल इयर ऑफ यूथ इयर, त्याचा विषय काय होता तर पार्टिसिपेशन डेव्हलपमेंट अँड पीस. तर 1976 ते 85 हे दशक महिलांसाठी साजरं केलं होतं. त्याचा विषय होता इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस. तर युवकांसंबंधीचं जे वर्ष होतं त्याचा विषय होता पार्टिसिपेशन डेव्हलपमेंट अँड पीस, महिलांसंबंधी इक्वॅलिटी डेव्हलपमेंट अँड पीस. आता इंटरनॅशनल डेज जानेवारी महिन्यात कोणते आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात तर 24 जानेवारी हा इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारी हा वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस, 21 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे म्हणून साजरा केला जातो. मार्च महिन्यात 1 मार्च हा झिरो डिस्क्रिमिनेशन डे म्हणून साजरा केला जातो. हा युनेट्स म्हणजेच या संस्थेमार्फत साजरा केला जातो. 3 मार्च हा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, 3 मार्च हा वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमेन्स डे महिलांसंबंधीचा दिवस साजरा केला जातो. 21 मार्च हा इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट
22 मार्च हा वर्ल्ड वॉटर डे, 23 मार्च हा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्च हा वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे. तर मार्च महिन्यातले महत्त्वाचे दिवस कोणते, तर 3 मार्च वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे, 21 मार्च इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट, 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे, तर 23 मार्च वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. एप्रिलमध्ये 2 एप्रिल हा वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे, 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे, 22 एप्रिल हा इंटरनॅशनल मदर अर्थ डे, 25 एप्रिल हा वर्ल्ड मलेरिया डे. यातील एप्रिल महिन्यातील महत्त्वाचा दिवस आहे 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे. हा का साजरा केला जातो, 7 एप्रिल 1948ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. तो ती 7 एप्रिल तारीख ही आंतरराष्ट्रीय किंवा वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरी केली जाते. पुढचा महिना आहे मे महिन्यात 22 मे हा इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो. येथील 22 मे महत्त्वाचा आहे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. जून महिन्यात कोणकोणते दिवस, तर 5 जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, 12 जून हा वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर, 15 जून हा वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे, 21 जून हा इंटरनॅशनल डे ऑफ योगा, 26 जून हा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग. यातील 5 जून महत्त्वाचा आहे आणि 21 जून. 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, तर 21 जून इंटरनॅशनल डे फॉर योगा साजरा केला जातो. पुढचा महिना आहे जुलै. जुलैमध्ये 2 जुलैमधील पहिला शनिवार हा इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्ह म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो. 15 जुलै हा वर्ल्ड यूथ स्किल डे म्हणून साजरा केला जातो. यातील महत्त्वाचे कोणता आहे, तर 11 जुलै वर्ल्ड पॉप्युलेशन डे आणि 15 जुलै वर्ल्ड यूथ स्किल डे. ऑगस्ट महिन्यात महत्त्वाचा दिवस कोणता, तर 12 ऑगस्ट इंटरनॅशनल यूथ डे म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यात महत्त्वाचे दिवस 8 सप्टेंबर इंटरनॅशनल लिटरसी डे, 15 सप्टेंबर इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी, 16 सप्टेंबर इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर, 27 सप्टेंबर वर्ल्ड टुरिझम डे, 29 सप्टेंबर वर्ल्ड मरीटाईम डे. तर यातील महत्त्वाचा कोणता आहे, तर 8 सप्टेंबर इंटरनॅशनल लिटरसी डे, 16 सप्टेंबर इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर आणि 27 सप्टेंबर हा वर्ल्ड टुरिझम डे हे महत्त्वाचे दिवस आहेत. ऑक्टोबर महिन्यात महत्त्वाचे दिवस कोणते, तर 1 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, 5 ऑक्टोबर वर्ल्ड टीचर्स डे, 11 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड, 13 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन, 15 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ रूरल वुमन, 16 ऑक्टोबर हा वर्ल्ड फूड डे, 17 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे फॉर इरेडिकेशन पॉवर्टी, 24 ऑक्टोबर हा युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा केला जातो. महत्त्वाचे दिवस कोणते आहेत, तर 1 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड ओल्डर्स पर्सन्स, त्यानंतर 2 ऑक्टोबर गांधी जयंती इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, 5 ऑक्टोबर वर्ल्ड टीचर्स डे, 11 ऑक्टोबर डे फॉर गर्ल चाइल्ड, 13 ऑक्टोबर डे फॉर डिझास्टर रिडक्शन, 15 ऑक्टोबर डे ऑफ रूरल वुमन, 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे, 17 ऑक्टोबर हा इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणून साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा केला जातो. तर नोव्हेंबर महिन्यात महत्त्वाचे दिवस कोणते, तर 10 नोव्हेंबर वर्ल्ड सायन्स डे फॉर पीस अँड डेव्हलपमेंट, 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटीस डे, 20 नोव्हेंबर युनिव्हर्सल चिल्ड्रन डे, 25 नोव्हेंबर इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. यातील महत्त्वाचा दिवस कोणता आहे, तर 25 नोव्हेंबर इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. डिसेंबर महिन्यात महत्त्वाचे दिवस कोणते, तर 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे, 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज, 10 डिसेंबर ह्युमन राईट्स डे. यातील महत्त्वाचा दिवस आहे 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज. डिसॅबिलिटीज संबंधीचे वर्ष दशकं लक्षात ठेवण्याची काय गरज आहे. अपंगांसाठीचे हक्क हा सिलेबसमध्ये टॉपिक आहे, त्यामुळे अपंगांसाठी जे वर्ष साजरे केले जातात, महिलांसाठीचे वर्ष, बालकांसाठीची वर्ष किंवा दशकं ही लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. 10 डिसेंबर हा ह्युमन राईट्स डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. या प्रत्येक लेक्चरची PDF ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणजेच राजमुद्रा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.